आर्णी ते रास्ता रोको आंदोलनास प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी आर्णी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात केलेला आहे. निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाविरोधात 10 एप्रिल 2026 रोजी आर्णी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी आंदोलनकर्त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आर्णी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने वारंवार दिलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय किसान मोर्चा व पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती यांच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देऊन प्रकल्पाबाबत माहिती व स्पष्टीकरण मागण्यात आले होते. मात्र या निवेदनांना प्रशासनाकडून कोणताही लेखी प्रतिसाद देण्यात आलेला नाही. 10 एप्रिल रोजी सकाळी आर्मी तहसील कार्यालयासमोर आंदोलनकर्ते एकत्र आले व दिवसभर शांततामय मार्गाने आपली भूमिका मांडत प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. सायंकाळी तहसीलदारांशी चर्चा झाली, परंतु त्यांनी याबाबत निर्णय देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला, मात्र त्यातूनही कोणताही ठोस निर्णय मिळाला नाही. आंदोलनकर्त्यांच्या मते प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आणि वारंवार निवेदने देऊनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संविधानाच्या कलम 19 अंतर्गत शांततामय मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन आर्मी पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलीस निरीक्षकांनी चौकशी करत रास्ता रोको केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की आंदोलनासाठी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच परिस्थिती निर्माण झाली असून यवतमाळ जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. या निवेदनात दीपक राजाभाऊ इंगडे, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा, बालाजी केशव कांबळे, प्रदेश प्रभारी, चक्रधर देवस्कर, राज्य कार्याध्यक्ष, तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या निवेदनावर दीपक राजाभाऊ इंगडे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा, बालाजी केशव कांबळे, प्रदेश प्रभारी, चक्रधर देवस्कर, राज्य कार्याध्यक्ष, भूषण गौतम मुनेश्वर, जिल्हा प्रचारक गजानन गोडवे, सतीश कांबळे, तालुकाध्यक्ष यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. ही माहिती RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.